प्रोटॅगनिस्टच मागे बसलाय. तर गाईज आता आम्ही गाडी लोड करून निघालोय आमच्या रस्त्याला सीएसटीच्या आणि तिथून थेट काशीला बाबांकडे. आणि हे आमचे प्लेयर आहेत इथे समर्थ आहेत. हॅलो. माझा भाऊ मंदार, इथे कल्पनाशदा आहे, इथे रॉकीदा ड्रायव्हिंग चालू आहे रॉकीदाची मस्त. आणि इथे मागे आमचे मेन प्लेयर आहेत. ह्या लाईट पण पकडत नाही, थांबा जरा लाईट जरा हे करतो. जय शंभू नारायण. आता आम्ही इथून आमच्या टूरला सुरुवात केली आहे. इथून आम्ही थेट काशीमध्ये जाणार आहे. काशीला आमची आज 12 वाजताची ट्रेन आहे आमची. आता इथून 28 तारखेला आम्ही काशीला पोहोचणार आहे. आमचा व्यवस्थित असा प्रवास व्हावा अशी तुम्ही आम्हाला देवाकडे विनंती करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला सांगा की काय काय तुम्हाला अजून बघायला आवडेल. धन्यवाद. आणि इथे आहेत आमचे ज्योतिषी. ज्योतिषी काहीतरी बोला. तुम्हाला काय हातवात दाखवायचे असतील, आता तुम्हाला काय हातवात टाकायचं कॉल बघ जरा कोणाचा असतील आहे. डायरेक्ट तुम्हाला काशीमध्ये फोटो पाठवा, डायरेक्ट ऑनलाईन बाबाशी बोलून तुमच्या आता महाराज आहे. तर चला मित्रांनो आपण सरळ आता स्टेशनला भेटूया. ओके ओके चला. आज हम कहाँ जा रहे हैं गुप्पी, आज हम कहाँ जा रहे हैं. तर मित्रांनो आता आम्ही इथे आलेलो आहोत स्टेशनला. तर हे सगळे आता इथे आलेत. सगळे बघा कसे बॅगा वॅगा घेऊन. हा आमचा रॉकीदा. हीच ट्रेन असेल कदाचित आमची. आता बघू आतमध्ये जाऊन काय होतंय काय. 18 नंबर आहे त्याच्यानंतर. अच्छा म्हणजे अजून ट्रेन आली नसेल. आली नाही. कल्पेश कुठे आला. आता इथे आम्ही बॅगा वगैरे उतरवल्यात. गाडी पूर्ण अनलोड झाली आहे. हा इथे मंदार वगैरे सगळे आलेले आहेत. हे सगळे आहेत इथे. आता कल्प्याला पण आहे इथे. आणि ही आमची ट्रेन पण आलेली आहे. हर हर महादेव. आम्ही बाहेर निघाला आम्हाला आमचा प्लॅटफॉर्मचा बुकिंग नंबर काय जो असतो तो दिसला आम्हाला. इथे आहे. बाबांनी पूर्ण अशी कृपा दाखवलेली आहे त्यांची. जय श्री महाकाल, हर हर महादेव. मस्त ही ट्रेन आहे आमची. इथे झालेलं आहे. बोल दे काय काय बोल. नाही मी बोलतो पहिला एकत्र बसा, त्यानंतर कोण आला तर ऍडजस्टमेंट करा त्यांच्याशी बोलून. ऐकलास ऐकलं मी एकदम एकत्रच. तर इथे आम्हाला आता आमचा डब्बा भेटलेला आहे. आता इथे तुम्हाला डब्याच्या आतली दाखव. काय आहे काय. बाहेरून जर आपण बघितला डब्बा तर आपल्याला कर्टन्स दिसतील, आपल्याला रूम दिसतील. लहान ओ येस हॅलो. इग्नोर केलेला आहे. इग्नोर. चलो जाओ चलो बाय बाय. आता आमची ट्रेन चालू झाली आहे. तर आम्ही चाललोय. बाय 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 बाय. आता आमची ट्रेन चालू झाली आहे. गुड नाईट. इथे आमचे 4ही सीट आमच्या आहेत आणि माझी एक दुसऱ्या ह्याच्यात आहे. पण आम्ही बघू ॲडजस्ट करून घेऊ. तर हां आमची व्लॉगिंग लाईट आहे इथे. रीडिंग नाही व्लॉगिंग लाईट आहे. इथे समर्थ झोपलाय मस्त. इथे मी तर मित्रांनो आता आपण इथे बघू शकता रीडिंग लाईट चालू करून इथे रीडिंग करतोय. काय रीड करतोय त्यालाच माहित त्याचं, पण करतोय. हो हा येस रीडिंग चालू केली सोनी रीडिंग लाईट मध्ये. आणि याची इथे वेगळी रीडिंग चालू आहे. माझ्यावरच नको कॅमेरा. गार्गीला बोल व्लॉग येणार. ब्लॉग येणार. गार्गीचं नाव आलेलं आहे व्लॉग मध्ये आलेले. पुरा दिन बेटर सुविचार. अरे हा समज कुठे पडला सुविचार सुविचार. आज का सुविचार आहे. सुविचार काय होता सांग.
स्टेटस वर बोलते मी खाली नाही, जे बोललेलं ते बोल, कमेंट्स मध्ये मी जे उद्या बोललेलं ते बोल. आपण आपली चूक मानले की चूक ठरत नाही. हलकी होते. हो येस. कळलं कळलं काय? ऐकतोयस तू? अभी हम लोग नेक्स्ट टाइम इधर ऐसे बैठे हैं, हम लोग इधर ऐसे बैठे हैं. और ये नीचे सर जो बैठे हैं नीचे सर जो बैठे हैं वो अभी स्टॉक मार्केट हर्षद मेहता. तर आता गाईज सकाळ झालेली आहे, झोप मस्त लागली आणि इथे मी तुम्हाला आता दाखवतो. कुठलं स्टेशन आहे? खंडवा कुठलं तरी आहे, कटवा वटवा आहे, कुठलं तरी स्टेशन आहे ते. समज पण उठलाय, आपल्या झाडा पण उठलाय. गुप्पी अजून झोपली आहे बघा. गुप्पी ए गुप्पी 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 ए गुप्पी. अभी हम क्या करने जा रहे हैं. आणि जयंत जरा लांब आहे आमच्यापासून. उठला चापटाय का झोपेत? नको जाऊ दे. आजारी आजारी आजारी. अरे यार चोगो मेसेज करतोय यार. हा हाय गाईस, तर तर सकाळ झालेली आहे. आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आमचा आणि आता तू काय नाश्ता केला बे? आम्ही आता पराठे खाल्ले, मेथीच्या आईने दिलेले माझ्या, ते मी खाल्ले. आणि आता आम्ही फूड ऑर्डर केलं आहे तुझ्या ॲपवरनं. दाखवा दाखवा. फूड आम्ही आता ऑर्डर थांबा थांबा जरा फोकस नाही होते. हां हे बघा ऑर्डर झालेलं आहे, ते आम्हाला आता 12:30 वाजता भेटेल. लगेच आम्हाला भेटेल आम्हाला 12:30 एका वाजता. स्टेशन आमचं अपग्रेड झाल्यामुळे चित्रासी स्टेशनला आम्हाला आमचं फूड भेटणार आहे. तर तेव्हा फूड आल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो. धन्यवाद. बघा आमचा आता हा मॉर्निंग लुक आहे आणि याने काल जरा सर्दीची गोळी घेतली म्हणून त्यामुळे माझा लय झोप येते. त्याचा उठतच नाही आता. झोप हलतच नाही, झोप डोक्यातच अजून. हा बघा आणि आता आपण झालेला आहे गार. याने गोळी पण नाही घेतली. ह्याला गोळी दिली. गाडी समोसे घातला तो. तर हा मित्रांनो आता इत्रासी स्टेशन गेलं आणि तिथे आम्ही जेवण ऑर्डर केलेलं हॉटेलमध्ये. सो ते जेवण पण आता आलंय, तुम्हाला ते जेवण आधी दाखवतो मी. ते बघा मस्त पॅक करून दिलंय. जरा भाज्यांचा कुर्मा झालेला आहे. पण आपल्याला काय चालतं, ओ माय गॉड. ची सुविधा आहे. ओ माय गॉड. बोलण्याची सुविधा आहे. ते नीट पकड नीट पकड. पकड पकड. थांबा एक सेकंड. हात करा. हे बॉटल काढ नाही साऊथ बॉटल काढ. हे बघा मस्त इथे आता तीन आम्ही थाली मागवल्यात. ही आहे कुठली वाली? स्पेशल थाली आहे. तिन्ही स्पेशल. स्पेशल झाली इथे म्हणजे आपल्याला दिसतंय पनीर बटर मसाला दिलेला आहे. पनीर बटर मसाला आहे, दाल तडका ही आहे, दाल तडका आहे, चटणी चटणी special. आहे, याच्यात चपात्या आहेत 3 रोट्या आहेत, आहेत, रोट्या बटरच्या बटर रोट्या आहेत त्याच्यात 3, चार. एक गुलाबजामुन. बघा 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 बघा. मिक्स भाजी दिलेली मिक्स भाजी आहे, इथे रायता आहे आणि हा जिरा राईस आहे. त्याच्यावरती पण पनीर ग्रेट करून मस्त दिलेलं आहे. पनीर वगैरे काहीतरी टाकले त्याच्यावर. आणि अशा 3 मागवल्यात आणि एक आम्ही ट्रेनवाली मागवली आहे Special. टेस्ट बघायला. ओके Taste बघायला. तो आता आम्ही इथे टेस्टवाले बोला खाणार. कोणाला? रगडणार आता मस्त आणि हा. झोपून जाणार. हा, Direct परत ते- झोपणार. खाणार झोपणार, Direct झोपणार. परत उठणार, परत खाणार. परत खाणार, परत झोपणार. रात्री परत उठणार. तर ही थाली 170 ला पडली एक. बघू आता खाऊन टेस्ट कशी आहे. टोटल आम्हाला थाळीची कॉस्ट पडली आहे 540 रुपीजला. ही थाळी डायरेक्ट हितरासीच्या रेस्टॉरंट मधनं आम्ही IRCTCच्या ॲप थ्रू मागवली. डायरेक्ट सीटवर. डायरेक्ट सीटवर तुम्हाला Direct थाळी seat. भेटते. तर तुम्ही
पण IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन थाळी ऑर्डर करू शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, आता माझं तर जेवण झालेलं आहे. माझं आणि जयंतचं जेवण झालेलं आहे. हे अजून खात आहेत, थोडं थोडं बाकी आहे. आम्ही 3 थाळ्या मागवलेल्या आणि 1 थाळी आम्ही रेल्वेची पण घेतलेली. आणि ती तुम्हाला दाखवली नाही मी, कारण तिला आम्ही एकदाच टच केलं, परत टचच नाही केलं. म्हणून ते आत्ता मी तुम्हाला दाखवलं कशी. तुम्हाला आता आम्ही थाळी मागवली ट्रेनमधनं. तर आम्हाला त्यात येतात ट्रेनमध्ये विचारायला काय खायगे काय खायगे. तर त्यांना आम्ही थाळी सांगितली, व्हेज थाळी 130 रुपयाला आम्हाला थाळी पडली. तर आता हे आलं आमचं जेवण. आता थोडं खाल्लं आम्ही, काय एवढं म्हणजे असं खास नाही आहे जेवण. तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो. ही बघा, ही थाली आहे. हे कसला तरी शिरा आहे, गोड आहे काहीतरी. हे पनीर मटर वालं. आहे. हा बटाटा यांचा मस्त कडक आहे एकदम. कडक आहे एकदम, कडक आहे एकदम. ही डाळ एकदम पाण्यासारखी. मेन चपाती दाखव, चपाती नाही तर जेव्हा त्याच्या 100 सेंचुरी पूर्ण केलेल्या तेव्हा या लेदरच्या कपड्याचा बॉल होता. बॉल होता. त्यांची चपाती आहे. मला खाऊन हे आमचे चमचे तर हे नाही, हे त्यांनी नाही दिले. हे हे आमचे आमचे चमचे. चमचे. हे चमचे भेटत नाही कट्टरी तुम्हाला तुम्हाला. खाऊन दाखवतो. त्यांचे चमचे दाखव. त्यांचे नाही भावा. काय, एक चमचा देतात असं एकदम भाताच्या खाली लपून देतात. तो आधी काढायचा, तो शोधायचा. हा, होम मिनिस्टर पण आहे. शोधला की सापडतो. होम मिनिस्टर पण आहे थोडं थोडं. मी तुम्हाला खाऊन त्याची टेस्ट आता दाखवतो. बघा, डाळ येतच नाही चमच्यात. डाळ चमच्यात जी आहे येतच नाही. थोडा भात घेतो. थांबा बाईट दाखवा, बाईट. आहे ठीक आहे. भात कच्चा आहे थोडा. डाळ पाण्यासारखी एकदम. हा जो गुलाबजामुन आहे आ, त्याच्या आतमध्ये जो रंग आहे, रंग माझा वेगळा. वेगळा. आता मी पनीरची भाजी खाऊन बघतो. पनीर घेतो एक तुकडा. ते पनीरची भाजी म्हणजे पनीरच नाही खायचा. बरोबर. आता कसं जरा मी कडक. त्याच्यात ग्रेव्ही आणि पनीरची चव चांगली आहे. पनीरची भाजी म्हणजे बेसिकली ठीक आहे, म्हणजे 10 पैकी 3-4 मार्क मी देऊ शकतो. ही भाजी मी खाणार नाही, कारण मी ऑलरेडी खाल्लेली आहे बटाट्याची. पण प्लीज लोकांना बघायचंय. खा. घेतो भाता बरोबर. राईस वाईस बच्चा भाई. बटाटा त्यांनी शिजवायचं बहुतेक विसरलेत त्या. म्हणजे तो तुटत नाही माझ्या आता. मीठ मिरची बरोबर आहे, पण ते बटाटा शिजायला विसरले. बटाट्याच्या भाजीची टेस्ट मस्त आहे, पण आणि शिरा तुम्हाला खायचा आहे का? बटाट्याची भाजी गॅस ऑफ होता, तो ऑन करायचा राहिला गॅस. ओ अत्यंत बरोबर बोलले. तर तुम्हाला हे शिरा खाऊन दाखवायचंय का? नको. चुकी मानली की चुकी कमी होते. ओ. आमच्या खूप मोठ्या गुरूंचं वाक्य आहे. तो मी व्हिडिओ टाकतो. त्या गुरुजींचा व्हिडिओ माझ्याकडे. तो मी व्हिडिओ आत्ता बघू शकता हे तुम्ही. जेवण आपण आपली चूक मानले की चूक चुकी ठरत नाही. हलकी होते. त्यांनी अजून थोडं सुधरवलं पाहिजे असं माझी रेल्वेला विनंती आहे. ही काहीतरी गोड डिश आहे, खरवस सारखी वाटते. शिरा आहे का? तुमच्या रिस्कवर तुम्ही खाताय बरे. आम्ही बोललो नाही तुम्हाला. मस्त आहे. ह्याला पाण्याची चव आहे. जर तुम्ही कुठून लांबून येऊन तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर तुम्ही हा खाऊ शकता. पाणी जर तुम्हाला कमी पडत असेल, बघा पाणी त्याच्याकडे काढतोय. पण पाणी आहे, पण तो आता सध्या इन प्रोसेस आहे. थोडं आता फिल्टरेशन वगैरे करावं लागेल. पण तुम्हाला जर पाणी थोडं साखर ही चव पाहिजे असेल आणि घरी तुम्हाला नसेल बसायचं, तिथे येऊन तुम्ही आणि 1700 कडक रुपये करून 1700 रुपये तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद. चला, तुम्हाला काय बोलायचं अजून? ही जी शेवटची जी चटणी आहे आपली Yes, हिरवी, yes. ही अशी वाटते की ही खूप चांगली आहे, काय सुंदर आहे दिसायला. पण जेव्हा माणूस ही खाणार ना तेव्हा तो माणूस नाही राहणार. जहीर आहे, जहीर. त्याला कोण आहे? जहीर खान.
या ताईला मी हात जोडतो आणि प्रणाम करतो की माझ्या वाटेला परत नको येऊस. तूच परिणाम करून गुलाबी ठेवलायस तर मला मग रात्रीचा मेन्यू काय? रात्री आम्ही विचार करतोय की आता हा पहिला गुलाबजाम मी खातो. तर मित्रांनो आता आम्ही इथे जबलपूरला आलो आहे, पोचलो आहे. ट्रेन आमची पोचली आहे जबलपूरला. आता आम्ही इथे मस्तपैकी चहा पितोय. जबलपूर चहा पितोय. आम्ही तिघंच उतरलो. सोम आणि ते जयांना आराम करतो. हां आता 10 मिनटं ते थांबणार. आता निघेल ट्रेन. 10 मिनिटांनी आम्ही चहा संपवून जाऊन परत बोलवतो चालू करू. ठीक आहे चला. मित्रांनो आता आम्ही पोचलोय कुठे पोचलोय? हे कुठलं आहे? माणिकपूरला पोचलोय. आणि इथे तुम्ही फॉग बघू शकता. किती मस्त फॉग आलाय. फॉगवर फॉग आहे. येईल पुढे येईल. मायनस मध्ये जात आहे. नाही. मित्रांनो आपण आता एका अननोन नाही जसरा स्टेशनवर आलेलो आहोत. इथे आय गेस होल्ड नाही आहे पण खूप फॉग असल्यामुळे ट्रेन थांबलेली आहे. आता मी तुम्हाला नीट दाखवतो किती फॉग आहे. बघा किती फॉग आहे. फोन कॅप्चरच करत नाही. रेल्वे स्टेशन खूप फॉग आहे. छत्रपति शिवाजी टर्मिनल से वाराणसी तक जाने वाली महानगरी एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ चुकी है. फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन नंबर 2217 महानगरी एक्सप्रेस फ्रॉम छत्रपति शिवाजी टर्मिनल टू वाराणसी has arrived on platform number 2. तर मित्रांनो आपण आता इथे आलेलो आहोत प्रयागराजला. हे बघा तुम्ही वर बघू शकता नाव आहे प्रयागराज. किडी आणि मीच उतरलो कारण खूप थंडी आहे. फॉग तुम्ही बघू शकता. अक्षरशः खूप म्हणजे खूपच घशा बसला एवढा फॉग आहे आणि थंडी जरा कॅमेरा हलेल कारण मला वाजते थंडी. हा हे बघा प्रयागराज एवढा फॉग आहे. तर मित्रांनो आता आपलं डेस्टिनेशन येईल वाराणसी स्टेशन. आमचा ॲक्च्युली प्लॅन उतरायचा काशीला होता. काशी स्टेशनला पण ट्रेनने थांबवलीच नाही. आता आम्ही वाराणसीला उतरतो. आमचं हॉटेल जवळ होतं तिथून पण ठीक आहे. आता 3 तास ट्रेन लेट आहे. 3 तास ट्रेन लेट आहे. बाहेर कोहरा बघा केवढा आहे. धुकं तेवढं आहे. बघू शकता. ही हायड्री याच कारणामुळे ट्रेन लेट झाली आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आता पोचू आम्ही आमच्या रूमवर. आम्ही तुम्हाला रूम दाखवतो आतून वगैरे. आम्ही त्याच्या आधी तुम्हाला बनारस स्टेशन सुद्धा दाखवू आम्ही पोचूच 2 मिनिटं. आणि होपफुली माझा आवाज परत येईल. कॅमेरामॅन चिनू के साथ लाईव्ह. तर मित्रांनो आता आपण इथे पोचलेले आहोत वाराणसी स्टेशनला. स्टेशनला आहे पोचलो. तुम्हाला एकदाचे. आम्ही स्टेशनचा व्ह्यू दाखवतो. पोचूया. स्टेशनचा व्ह्यू दाखवतो. स्पेशल पैसेंजर से चलकर हरोली जंघार जंक्शन के रास्ते प्रयाग को जाने वाली कुछ एकदम अपोजिट में जा रहे हैं आप लोग. एकदम अपोजिट में जा रहे हैं. उधर बुक है ऑलरेडी. ठीक है वो बात नहीं करें. तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो बाहेरचा. 0 5 4 3 7 गाजीपुर